काल परवापर्यंत मी कोणाबद्दलही काही बोलत नव्हतो, पण आता मात्र मी कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही. आता मात्र मी कोणाला सोडणार. सातत्यानं जर असं घडायला लागलं, माझा फायदा करून घेऊन, माझा उपयोग करून घेऊन जर मला लोक फसवायला लागले आणि मी जर दुर्लक्ष करायला लागलो, तर लोकांची समज अशी होईल की हा काहीच करू शकत नाही. अर्थात मी काय करू शकतो की नाही ते विरोधकांना चांगलं माहिती आहे, फक्त स्वकीयांना माहिती. आणि म्हणून त्या विषयामध्ये तुम्ही बोललात, मी त्या विषयावर काय आज भाष्य करू इच्छित नाही. मला याच्याही पुढे दुसरा विषय मांडायचा आहे, खास करून गुहागरवासियांकरता विषय मांडायचा आहे, खास करून गुहागरवाल्यांकरता मला बोलायचं आहे. गुहागरमध्ये एक नवा विषय आता सुरू झालाय. मी ब्राह्मण समाजाच्या नावाचा उल्लेख तरी केला, मी ब्राह्मण म्हणून त्या ठिकाणी कोणाचा शब्द ब्राह्मण हा शब्द प्रयोग तरी केला. मी ब्राह्मण हा उल्लेखही केलेला नाही, मी ब्राह्मण समाजाचा प्रयोग सुद्धा केलेला नाही. करायचं कारण काय? काही संबंधच नाही. ती जी आपली सभा होती ती राजकीय होती, बरोबर आहे का नाही? राजकीय होती. राजकीय व्यासपीठावरून जर एका दुसऱ्या 4-2 कार्यकर्त्यांचं नाव घेतलं मी आणि ते जर विशिष्ट समाजाचे असतील तर लगेच तो विषय समाजावर गेला. आणि ब्राह्मण समाज जागा झाला तर भास्करराव तुम्हाला लय जड जाईल. म्हणजे तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल काहीही बोलायचं, बरोबर आहे? बाकीचा समाज हा सगळा गारटलाय, बाकीच्या समाजामधलं रक्त सगळं थंड पडलंय. तुम्ही तेवढे जागे होणार, तुम्ही तेवढे जागे झाल्यानंतर कोणालाही काही करणार. लेखणीचा दहशतवाद ना, तो हाच लेखणीचा दहशतवाद आहे, लक्षात ठेवा. पत्रव्यवहार करायचे लोकांच्या विरोधात, निनावी पत्रव्यवहार करायचे, खोटे नाटे पत्रव्यवहार करायचे आणि प्रत्येक गोष्टीला जातीचा रंग द्यायचा, जातीचा रंग द्यायचा. मित्रांनो, हे आज जरी घडलं असेल तरी हे आजचं नाहीये. येणारा काळ हा तुमच्याकरता सर्वांकरता खूप अडचणीचा आहे. सावध राहा. माझं काय, हा काळ आजचा नाहीये.